शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. शेतकरी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका जबरदस्त नवीन, जे मला नाही वाटत की प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असेल, असे एका यूएसच्या व्हरायटीबद्दल इकडे माहिती सांगते. शेतकरी मित्रांनो, मागल्या वर्षी ते यूएसची जी व्हरायटी आहे ना, ते डेमो बेसिसवर शेतकऱ्यांना दिलेली होती. काही शेतकऱ्यांनी त्याची लागवड केलेली होती आणि त्याचं प्रोडक्शन क्षमता असो, त्याच्यामध्ये बोंडाचा साईज असो, त्याच्यामध्ये सीरीज असो, त्याच्यामध्ये पात्यांची संख्या असो आणि बऱ्याचशा अशा काही शेतकऱ्यांना माहीत आहे, काही शेतकऱ्यांना नसेल माहीत. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या वाणाबद्दल सगळीच्या सगळी माहिती सांगतो. त्या वाणाचं नाव काय? त्या वाणाची लागवड आपण कोणत्या जमिनीत केली गेली पाहिजे? त्या वाणाची वैशिष्ट्ये काय आहेत? त्या वाणाची आपण खरंच लागवड करायची की नाही करायची? असे बरेचसे जे काही प्रश्न तुमच्या शेतकऱ्यांच्या मनात येत असतील ना, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतोय. तर शेतकरी मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून स्वागत करतो. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. जर यूएसचं जर तुम्ही कोणत्या ना कोणत्या बियाणं लागवड करत असाल, तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि जर तुम्ही एखाद्या नवीन व्हरायटीचा शोधत असाल, तरी पण हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचा आणि खूप जास्त महत्त्वाचा असं मला तरी वाटते की ठरेल. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ एकदा पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील ना शेतकरी मित्रांनो, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या पेजला सबस्क्राईब नक्कीच होऊन जाऊ द्या. तर शेतकरी मित्रांनो, यूएस कंपनीचं नवीन संशोधित वाण आहे. त्याचं नाव आहे 4754. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की 4753 आहे, 7067 आहे, 704 आहे किंवा 4708 आहे. असे यूएसचे प्रचलित वाहनं तुम्ही नक्कीच ऐकले असेल. तर मित्रांनो, 4754 चे मागल्या वर्षी मी डेमो प्लॉटचा व्हिजिट केलेले होते. इतका जबरदस्त त्याचा कॅनोपी असतो ना, म्हणजे झाडाचा ओव्हरऑल जे स्ट्रक्चर आपण बघितलं ना, खूप चांगला असतो. या यूएसच्या व्हरायटीमध्ये खासियत मला भरपूर आवडते. ते म्हणजे याच्या जे काही यूएसचे जे काही व्हरायटीज असतात ना, यांच्या पानांचा मागे नाही का केसाळ स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामुळे रसशोषण करणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव यांच्या व्हरायटीवर कमी प्रमाणात होतो. शेतकरी मित्रांनो, यूएसच्या 4754 मध्ये सुद्धा आपल्याला हेच खासियत पाहायला मिळते. त्यामध्ये रसशोषण करणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव तिच्यावर कमी प्रमाणात होतो. त्यानंतर जर बोंडाचं वजन आपण जर केला ना, तर 6-7 ग्राम पर्यंत आपल्याला बोंड पाहायला मिळते. सोबतल्या सोबत पात्यांची संख्या सुद्धा याला खूप चांगल्या पद्धतीने कॅचअप होते. याचं लागवडीचं अंतरही महत्वाचं आहे आणि लागवडीसाठी जमिनी याला आपण जवळ-जवळ मध्यम ते भारी जमिनीत लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो. आणि जर तुम्ही याला पाणी वगैरे देत असाल ना, तर अतिउत्तम तुम्हाला हे उत्पादन देऊन जाणारं व्हेरायटी आहे. त्यानंतर याची जे काही आपण लागवडीचा अंतराचा विचार केला ना, तर तुम्ही लागवडीचं अंतर थोडंसं जास्त ठेवा. ज्यामध्ये 4x1, 4x1.5 ठेवू शकता, 3x1.5 ठेवू शकता. असे बरेचसे थोडेसे अंतर. फक्त एवढं दाटीमध्ये तुम्ही हिला लावू नका. जर तुम्ही हिला चांगल्या अंतरावर लावलं ना, हे तुम्हाला चांगलं प्रोडक्शन देऊन जाणारी व्हेरायटी आहे. याच्यामध्ये सीरीजही खूप चांगली असते. यामध्ये तुम्हाला बोंडांची संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. ओव्हरऑल डेव्हलपमेंट जर विचार केला ना, झाड स्वतः करत असते. एवढी जबरदस्त ही व्हरायटी मला आवडली आहे. मला म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करेल, की तुम्ही 4754 किंवा यूएसचे जर लागवड करणार असाल, तर तुम्ही 4754 या व्हरायटीची तिकडे नक्कीच लागवड केली गेली पाहिजे. खूप चांगली व्हरायटी आहे आणि तुम्हाला खूप चांगलं उत्पादन देऊन जाऊ शकते, असं मला तरी वाटते. म्हणून तुम्ही जर नवीन व्हरायटीच्या शोधात असाल ना, तर तुम्ही 4754 यूएसची नक्कीच तिथं तुम्ही याची 1-2 पॅकेटची लागवड तिकडे करू शकता. शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी तुम्ही नक्कीच आपल्या पेजला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि इतर शेतकऱ्यांना जे नवीन सर्च करत असतील, तुम्ही तुमचे मित्र वगैरे असतील, त्यांना हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर सुद्धा करून द्या. धन्यवाद.